guys. Mic right. Hi guys, welcome back to my channel. My name is Vaishnavi and in today's video I am going to tell you how to do beginner level ka makeup. So yeah, without wasting any time, let's get started. Okay guys, let's begin. सगळ्यात पहिल्यांदा आपण हेअर टाय करून घेऊयात, म्हणजे ते मध्ये मध्ये नाही येणार. आणि मला मेकअप करायला बिलकुल नव्हतं आवडत, पण माझ्या इंस्टाग्राम फीडवरती इतक्या सुंदर गर्ल्स येऊन मेकअप ट्युटोरियल दाखवत होत्या की त्यांनी मला इन्स्पायर केलं की नाही, तू पण मेकअप कर. मी कॉलेजमध्ये असताना कुठलाही मेकअप नाही केला. इट्स बीन 2.5 इयर्स मला पास आउट होऊन, आणि मी कॉलेजमध्ये असताना कुठलंही फाउंडेशन, कन्सिलर, लिपस्टिक, इवन लिपस्टिक सुद्धा मी कधी वापरली नाही. सो या, मला जेवढा मेकअप येतो, आणि मे बी या व्हिडिओचा मोटिव्ह असा की कॉलेज गर्लीज आहे आणि ज्यांना मेकअप येत नाही, सो मी त्यांना थोडाफार मेकअप शिकवू शकेल. लेट्स बिगिन. मी या क्यूटच्या बॉक्समध्ये सगळी माझी सामग्री ठेवली आहे मेकअपची. क्यूट आहे हा, मला मिशोवरतून भेटला आहे. मी टॅग करून दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि हां, जेवढे पण मेकअप प्रोडक्ट्स मी यूज करते सगळे अफोर्डेबलच आहेत, आणि मोस्टली मी ब्लिंकिटवरतून मागवले किंवा पर्पल ॲपवरतून मागवलेत. तर या, मी ते सगळे टॅग करून दिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हा डब्बा पण हा डब्बा रिअली नाईस. ओके, टाइम वेस्ट नाही करूयात, कारण मला नॅचरल लाईट मध्येच व्हिडिओ बनवायला आवडतं. आणि आता संध्याकाळ होते, मी नेहमी संध्याकाळी स्टार्ट करते. मला नाही माहिती का आज संडे, आणि मला संडेलाच टाइम भेटतो, ऑफिसमुळे तेवढं शक्य नसतं. ओके ओके ओके, लेट्स जस्ट बिगिन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित स्किन प्रेप करून घ्यायची आहे. मी यूज केलं आहे डर्माकोचं सिरम, नियासिनामाइड, मॉइश्चरायझर, पॉन्ड्स हायड्रेटिंग जेल, डॉट एंड कीची सनस्क्रीन. सो तुम्ही बघू शकता, इट्स लिटरली ग्लोइंग. लिप बाम इज सो इम्पॉर्टंट, क्योंकि जोपर्यंत आपला मेकअप होईल तोपर्यंत आपले लिप्स जे आहेत ते व्यवस्थित प्लम आणि मॉइश्चराइज बनतील. आय एम युझिंग दिस टिप्सी ब्युटी कोकोनट क्रम्बल लिप बाम. नंतर प्रायमर इज व्हेरी इम्पॉर्टंट लॉंग लास्टिंग मेकअपसाठी, आणि आपले ज्या स्किनवरती पोर्स असतात, पिंपल असतात, पोर्स असतात, तर त्यांना ब्लर आउट करण्यासाठी आय एम युझिंग दिस फ्लॉलेस मेकअप प्रायमर. लगेच जाणवतंय ना ब्लर आउट झाले. देन नेक्स्ट इज दिस इनसाइडचं कन्सिलर. हे आहे इनसाइड नो स्मच कन्सिलर. मला शॉपमध्ये जाऊन माझा शेड कळत नाही. इवन मला ऑनलाईनही अगर मला फाउंडेशन किंवा कन्सिलर घ्यायचं असलं तरी मला शेड कळत नाही. मला माहित नाही मी एवढी बुद्धू काय, पण मला माझा शेड जेन्युइनली कळत नाही, कारण मी ते कधी यूजच नाही केलं. इनसाइडने मला हे पाठवलंय आणि मला असं वाटतं की हा, हे मॅच होतंय, तर हा माझा शेड असावा. मे बी ज्यांचे डार्क सर्कल जास्तच डार्क असते त्यांनी ऑरेंज कलर करेक्टर यूज केलं तरी चालेल, बट मला नाही वाटत की मला एवढे डार्क सर्कल आहे, म्हणून मी हे इनसाइडचं जस्ट कन्सिलर यूज करते. आणि जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की ब्लॅक स्पॉट्स आहेत तिथे तिथे तुम्ही हे अप्लाय करू शकता. ओके, माझ्याकडे ना अजून एक इनसाइडचं कलर करेक्टर आहे, यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. जेव्हा माझ्याकडे हे नव्हतं तोपर्यंत मी हेच यूज करत होते. याच्यामध्ये कन्सिलर आहे, करेक्टर आहे आणि कॉन्टोर पण आहे. मला जोपर्यंत माझा शेड कळत नव्हता तोपर्यंत मी यांना मिक्स करून माझा शेड बनवायचे आणि तो यूज करायचे. लेट्स जस्ट ब्लेंड इट. बट हे तुम्ही ब्युटी ब्लेंडर जे आहे ते तुम्ही पहिले ओलं करा, जेणेकरून ते जास्त व्यवस्थित आपल्याला अप्लाय करता येईल कन्सिलर. लेट्स जस्ट ब्लेंड इट. मला इथे नाही ब्लेंड करता येणार. मी पहिले लाईक त्या मुलींमधनं होते की यू मेकअप, बट आता मेकअप करा, अजून छान वाटतं. कन्सिलरनेच एवढं क्यूट वाटत आहे, अजून तर फाउंडेशन लावायचं बाकी आहे. हे मी यूज करते हे वाला फाउंडेशन. हे आहे मेबलिन न्यूयॉर्क फिट मी 230 मे बी. कन्सिलरचा शेड मी नाही सांगितला. इट्स इनसाइड MN18. हेही फाउंडेशन मला माझ्या कलिगने घेऊन दिलं, कारण मला नाही माहिती माझा शेड, आणि त्यांनी मला ऑनलाईन पर्पलवरतून ऑर्डर करून दिलं. तर मला असं वाटतं की हा माझा शेड आहे. मला नाही माहिती हा माझा शेड आहे की नाही, पण मला असं वाटतं की हा माझा शेड आहे, कारण त्या मेकअपमध्ये जरा प्रो आहेत आणि त्या खूप छान मेकअप करतात, त्यामुळे त्यांनी मला वरती घेतलाय मी पहिले, डायरेक्ट नाही लावायचं. कॅमेऱ्यात बघून नाही जमत मला. मी ओके
आय थिंक दॅट्स इनफ. पहिले आपण करूयात आय मेकअप आणि त्यानंतर हसदे चेहऱ्यां ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ होपफुली काही फुटलं नाही. त्यानंतर आपण आय मेकअप करूयात. याला काय म्हणतात, कर्लर, लॅश कर्लर, आय लॅश कर्लर ना. मी 10 to 15 सेकंड्स ठेवते, नाहीतर ते कर्ल नाही होत. When we are going to apply this, I am Rini Volumax mascara. Okay, we are done with our mascara. Now I am using this eyebrow pencil from Mars, and this side एक छानसा ब्रश आहे, त्याने ते ब्लेंड करायचं. दॅट्स इट. आता आपण लावणार आहे लायनर. मे बी हे झुडिओचं लायनर आहे. लायनर छान दिसतोय ना. लायनर मला लावता येतं. आता त्यानंतर माय फेवरेट पार्ट, ब्लश. आय एम युझिंग दिस गशचा ब्लश. वाव. आणि हा माझा ऑल टाइम फेवरेट आहे, रिनीचा. याच्या मी 3 बॉटल खतम केल्या. ही 4थी बॉटल आहे माझी. हा सेम ना इट्यूडचा जो फेमस लिप टिंट आहे ना, लिप अँड चिक टिंट, तसा आहे हा ब्लश नाहीये, लिप अँड चिक टिंट आहे हे ऍक्च्युली. तर इट्यूडचं जे आहे ते मला किती दिवसापासून घ्यायचं होतं, पण त्याची प्राइस थोडीशी महाग असल्यामुळे मी घेऊ नाही शकले. सो मी हा यूज करत होते. पण आता नायकाचा हॉट पिंक सेल चालू आहे, तर तुम्ही 30 तारखेपर्यंत घेऊ शकता. ह्या गशच्या ब्लशमध्ये गश ओके, ह्या गशच्या ब्लशमध्ये 2 शेड आहेत. अँड दिस इज सो प्रिटी. जस्ट 3 डॉट्स. जस्ट ब्लेंड इट. मी ब्रश नाही यूज करत, मी हातानेच ब्लेंड करते, कारण मला ब्लशने अंदाज नाही येत. मी हातानेच ब्लेंड करते. लेट मी जस्ट फिक्स दिस. नाउ इट्स लुकिंग सो प्रिटी. उसके बाद हम करेंगे लिप्स. आई एम यूजिंग दिस लिप लाइनर. दिस इज फ्रॉम मार्स. याचा शेड आहे डीप डाऊन 02 एज ऑफ डिझायर लिप लाइनर. छान आहे ना. माय मोस्ट फेवरेट. प्रिटी राईट. मला असं वाटतं की आपण जेवढं हँड्स यूज करू आपला मेकअप करण्यासाठी तेवढं बेटर राहील, कारण त्याने मेकअप चांगला बसतो आणि आपल्याला एक समजतं की हां हे व्यवस्थित होतं की नाही. तसं ब्रशने किंवा ब्लेंडरने तेवढा अंदाज नाही येत. थोडासा चीन वरती पण लावूयात आपण ब्लश. थोडासा इथे. This is your sign to do a makeup, a good makeup. बिलकुल क्रीमी नाही वाटत आहे, बिलकुल केकी नाही वाटत आहे. एकदम सटल आणि छान वाटते हा मेकअप. म्हणजे वाटतच नाहीये ना की मी मेकअप केलाय. आणि माझा कुर्ता किती प्रिटी. आपण लावूयात लूज पावडर मेकअप सेट करण्यासाठी. ही आहे पॅकची लूज पावडर, ट्रान्सल्युसंट पावडर 02. हातावरती करून घ्यायची, म्हणजे एक्सेस पावडर जी आहे ती निघून जाते. नंतर अंडर आईज. ओके, ऑल सेट. आता एकच गोष्टीची कमी आहे, ते म्हणजे आहेत अ प्रिटी इयरिंग्स. सो आय गॉट 1 set of pretty earrings. And this video is your sign to learn a good, cute and a minimal makeup. Yeah, it's time to sleep. Bye bye. Subscribe and subscribe.